फडणवीसांच्या आईंबद्दल जरांगेंनी अपशब्द वापरल्याचा आरोप होतोय। फडणवीसांना बदनाम करण्याचा देवेंद्र द्वेष्ट्यांचा डाव असल्याचं दरेकर म्हणाले। दरम्यान फडणवीसांच्या आईबद्दल बोललो नाही, तसं असेल तर शब्द मागे घेतो असं जरांगे यांनी म्हटलंय। ज्यांना देवेंद्र फडणवीस साहेबांना राजकीय दृष्ट्या अटकाव करता येत नाही ते मानसिक दृष्ट्या हरलेत। निवडणुकीत, रस्त्यावर, विकासात्मक कामात आणि मग आपलं राजकीय भविष्य आता काय होणार। जर महाराष्ट्राच्या राजकारणावर देवेंद्र फडणवीस साहेबांची एक हाती जर कमांड बसली असेल तर मग आता देवेंद्रजींना बदनाम करणं, देवेंद्रजींना कोंडीत पकडणं अशा प्रकारचा राजकीय डाव देवेंद्र द्वेष्ट्यांचा त्या ठिकाणी आहे, हा माझा स्पष्ट आरोप आहे। बोललोच नाही ना, आईवर कुठं काय बोललोच नाही मी। आणि बोललो असलं ते शब्द मागे घेऊ, काय झालं? मी बोललोच नाही, आईवर बोललोच नाही मी। त्यांचे ते शब्द मागे घेतो, बोललो असेल तर मी बोललोच नाही, पण ते शब्द मागे घेतो, काय झालं? पण आरक्षण द्या म्हणा मग, हा आरक्षण बी द्या, हा कारण आमच्या बी आई बहिणी, आमच्या बी आई रात्रंदिवस राब कष्ट करतात, त्यांचे लेकरं फाशी घ्यायला लागलेत। तुमच्या आईप्रमाणे आमच्या बी आईला तोला जरा, आणि त्या आईच्या लेकराला आरक्षण द्या। काल बोलत असताना मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्रजी फडणवीस यांच्या आईबद्दल अपशब्द वापरले। शिवराळ भाषेमध्ये देवेंद्रजींच्या आईबद्दल वापरलेले शब्द हे अतिशय चुकीचे आहेत। शिवाजी महाराजांचा मावळा, शिवाजी महाराजांचा विचार जो मानतोय तो व्यक्ती कुणाच्याही आईला, देवेंद्रजी फडणवीस काय तर कुणाच्याही आईला, माता भगिनींना अशा पद्धतीनं शिवराळ भाषेत बोलणं हे अयोग्य आहे। तोला कारण आमच्या आई रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या, ते बी बघा। त्यावेळेस माझ्यात पोलिसाला हाणलं म्हणले होते, त्यावेळेस आमची आई नव्हती का? त्यावेळेस नव्हती आमची आई। कोण प्रवक्ता आणि फरवक्ता शेण खातो कामन धामाचा, तेव्हा आईने दिसली का आमची तुला?